फक्त लढ म्हणा त्या सिनेमाचं शूट देखील झालं आहे. पण कोकणात येऊन पिठी भात नाही खाल्ला तो त्याही खायामध्ये. वनिता डोळ्यात मोदक दिसत आहेत. क्या बात आहे, वा वा वा, क्या बात आहे. टाकीन वलटवून. सुप्रभात मित्रांनो, आज रत्नागिरीमधला आपला तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. काल खूप धमाल केले. कालच्या व्हिडिओमध्ये खूप ठिकाणी फिरलो, दमलो देखील खूप. त्यामुळे रात्री आल्यानंतर पटकन जेवून आम्ही झोपलो. आणि आज आम्ही खरं तर शिदमच्या घरी जाण्याचा प्लॅन केला होता, तिच्या गावी. पण तो प्लॅन ड्रॉप करतोय कारण आम्हाला तिकडून जाऊन इथे यायला वेळ लागेल आणि सगळी धावपळ होईल. कारण दुपारी आपली लगेच ट्रेन आहे मुंबईला जायची. त्यामुळे आम्ही आता तो प्लॅन नाही करत आहोत. आणि काल आमचं काळबा देवीला जायचं राहिलं होतं, तर मी आणि सुमित आम्ही दोघं काळबा देवीला चाललो आहे. आणि वनिता तिच्या मैत्रिणीला भेटायलाच गेले रत्नागिरीत, त्यामुळे ती नसणार आमच्यासोबत. तर आम्ही पटकन ॲक्टिवाने जाणार आहोत काळबा देवीला, तिथलं दर्शन घेणार आहोत आणि तिथून मग इथे येऊन जेवून आम्ही मुंबईसाठी निघणार आहोत. तर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला नसेल, परवाचा पण बघितला नसेल तर नक्की बघा. आणि माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आणि आज आपला परतीचा प्रवास आहे, सो जाण्याचा सगळा प्रवास असणार आहे. पण खरं तर इथले 2 दिवस खूप भारी गेलेत. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की आपण एका ठिकाणी जातो आणि तिथे राहण्याची खूप इच्छा होते, पण आपल्याला जावं लागणार आहे मुंबईला. पण तुम्ही कधी आलात रत्नागिरीमध्ये तर ह्या जागेला नक्की भेट द्या. आणि याच्या आजूबाजूला बरीच अशी ठिकाणं आहेत जी मी पहिल्यांदा बघितली, पहिल्यांदा फिरलो, तर तुम्हालाही ती बघायला मिळतील. त्यामुळे नक्की इथे या आणि या रिसॉर्टला भेट द्या. मस्त नाश्ता आला आपल्याला, दडपे पोहे आणि चहा. आता नाश्ता करून आम्ही सुमित आणि मी काळबा देवीला जाणार आहोत. त्यामुळे पटापट नाश्ता करून घेऊया. आम्ही दोघंच आहोत. काळबा देवीचं दर्शन घेतो, परत मुंबईला निघायचं आपल्याला. काळबा देवीचं दर्शन घेऊ. मित्रांनो, काळबा देवीला जात असताना वाटेत शिरगाव लागलं आणि या शिरगावात एक 100 वर्ष जुनं विठ्ठल रखुमाई मंदिर आहे. ते मी वाटेत जाताना पाहिलं आणि बोललो की ह्या मंदिरात गेलं पाहिजे. खूप जुनं बांधकाम आहे आणि मला असं कळलं की ते फक्त लढ म्हणा त्या सिनेमाचं शूट देखील झालं आहे. आणि खूप भारी मंदिर, तुम्हाला दाखवतो मी. दगडी बांधकाम केलेलं आहे पूर्ण या मंदिराचं. तुम्ही बघा, खूप सुंदर मंदिर आहे. आणि इथे ज्या पायऱ्या आहेत त्या देखील चिऱ्याच्या आहेत, प्रॉपर जुन्या बांधलेल्या आहेत तेव्हाच्या. त्या बघून कळतात आपल्याला की हे मंदिर खूप जुनं आहे. तर तुम्ही कधी रत्नागिरीत आलात आणि शिरगावमध्ये असाल तर या विठ्ठल रखुमाई मंदिराला नक्की भेट द्या. खूप प्रसन्न वाटलं या मंदिरात देखील. कमाल मंदिर आहे. रस्त्याने जात असताना माझी नजर गेली या मंदिराकडे. बोललो थांबून मंदिरात जाऊन दर्शन घेतलं पाहिजे. सुंदर अशी मूर्ती आहे विठ्ठल रखुमाई. आता आपण काळबा देवीला आलो आहे आणि हे कालिका मातेचं मंदिर आहे. आणि त्याच्या बरोबर मागे हे जुनं रामेश्वराचं मंदिर आहे. मी मागच्या वेळेला पण इथे आलो होतो, पण सुमितला इथे यायचं होतं म्हणून पुन्हा एकदा आम्ही काळबा देवीला आलो आहे. हे कालिका मातेचं मंदिर आहे. मित्रांनो, इथे कालिका मातेचं मंदिर आहे आणि त्याच्याच मागे हे जुनं रामेश्वराचं मंदिर आणि त्याच्यासमोर हा नजारा आहे. काय कमाल नजारा आहे बघा, जणू काही चित्रच काढलं असं वाटतं. आणि संध्याकाळच्या वेळेला तर खूप भारी वाटतं इथे आल्यानंतर. मी आलो इथे संध्याकाळच्या वेळेला, पण आता सध्या आपण दुपारी आलो आहे, तरी पण काय कमाल व्ह्यू आहे बघा. नक्की कधी आलात रत्नागिरीत तर काळबा देवीला या, या दोन्ही मंदिराचं दर्शन घ्या आणि ह्या निसर्गाचा आनंद देखील घ्या. काय पाहिजे, तुझं नाव काय आणि तुझं नाव काय? काय सांगतेस, कितवीला आहेस? हा, मग सुट्टी? हा, रक्षाबंधन आहे आज. तू राखी बांधलीस की नाही? किती भाऊ आहे तुला? 2 आहेत. आणि तुला? अच्छा, मग गिफ्ट काय घेतलंय तुम्ही?
वाह वाह वाह, क्या बात है. बाय बाय बोला, बाय. आम्हाला सुबोध सर आणि रुपाली मॅडम कडून गिफ्ट आहे छोटस. क्या बात आहे, वा वा वा, खूप गोड बनवलं आणि स्वतः हाताने बनवलं मॅडम. फोटो काढलाय एवढा पटकन झाला. क्या बात आहे. त्याला मी दुकान उघडायला लावलं, सगळी दुकानं बंद. शिदमला देखील गिफ्ट आहे मॅडम कडून. आता बघूया शिदमला काय मिळतं गिफ्ट. छोटीला त्यांना माहिती आहे छोटी. कलर तुझा मॅच झाला. क्या बात आहे, वा वा. फुलजा सिम सिम, क्या बात है. वा वा वा, खूपच मस्त. टाकीन वलटवून. कमाल, सुंदर थँक्यू सो मच. नमस्कार मित्रांनो, गेली 2 दिवस मी रत्नागिरीमधल्या ज्या रिसॉर्टमध्ये राहतोय आणि मजा मस्ती करतोय, तुम्ही व्हिडिओ जे काही बघितलंय त्याचे सर्व आपल्यासोबत आहेत. सुबोध गरुड सर. सो सर, माझ्या ऑडियन्सतर्फे आणि माझ्याकडे तुम्हाला खूप खूप धन्यवाद की तुम्ही आम्हाला अशा ठिकाणी येण्याची संधी दिली आणि आमचं एवढं छान आदरातिथ्य केलं 2 दिवस. आणि मला तुम्हाला एवढंच विचारायचं की तुम्ही हे जे काही साम्राज्य उभं केलं एवढं छान, आणि त्यामागे तुम्ही जो काही विचार केला किंवा ज्या गोष्टी तुम्ही डेव्हलप केल्यात, ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी केल्या, म्हणजे बरंच मी पाहिलं की तुम्ही बऱ्याच प्रकारची झाडं इथे आणली आहेत, बऱ्याच वेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या जातीची झाडं आहेत तिकडे. त्याच्या मागे तुम्ही खूप काही विचार केला असेल. तुम्ही मला पाण्याबद्दल पण सांगितलं की पाणी कसं तुम्ही त्याचा वापर करताय, परत वापरताय पाणी, पाण्याचा कसा वापर आपण केला पाहिजे. आणि इथे आलेले जेवढे काही मंडळी आहेत आतापर्यंत, ते बऱ्याच लोकांना रिकमेंड करतात की तुम्ही नक्की जा, इथे भेट द्या आणि इथला अनुभव घ्या. सो ह्या सगळ्या वास्तूमागे तुमचा काय अनुभव आहे किंवा तुम्ही काय विचार करून हे सगळं उभं केलंय? आधी जेव्हा ही जमीन मी विकत घेतली तेव्हाच मी पहिले आधी बोर मारली आणि बोर मारल्यावर मला पाणी लागलं याला चांगलं. क्रिस्टल क्लिअर मिनरल वॉटर. मग ते पाणी लागलं तो एक शुभ संकेत होता. पाणी लागलं म्हणून म्हटलं आपण काहीतरी निर्माण करू शकतो. आणि याचा व्ह्यू एवढा सुंदर आहे, त्या व्ह्यूच्या अनुषंगाने मी सगळं डिझाईन केलं, गार्डनिंग प्लस रूम्स आणि सगळं. आणि मग मी झाडं विशाखापट्टणमवरनं पूर्ण सगळी वेगवेगळ्या जातीची झाडं मी 3 दिवस तिथे स्वतः राहून ती झाडं मी प्रत्येक झाड सिलेक्ट करून आपल्या वातावरणात टिकेल की नाही ह्याचा अभ्यास करून ती सगळी झाडं आणली. आणि मग ती इथे मी लावली. हा पूर्ण 100% दगड होता, कातळ होता पूर्ण. आणि हो, त्या पूर्ण कातळात एक 6 इंचाचं रोपटं पण नव्हतं, खुरटं पण नव्हतं. आणि त्या ह्याच्यात ही सगळी झाडं वाढवणं हे एक मोठं चॅलेंज होतं. बरोबर. कारण हा भाग जो आहे हा 95% समुद्राने वेढलेला आहे. आणि इथे जेव्हा वारं वाहतं पावसाळ्यात किंवा वादळ होतं त्यावेळी अक्षरशः ती झाडं अशी पूर्ण व्हर्लपूल सारखी हलतात, पूर्ण फिरतात. तर ती मुळं धरणं त्याचं हे महत्त्वाचं होतं. मग त्याच्यासाठी विंड ब्रेकर्स क्रिएट केले की ज्यांनी झाडाचा बुंदा हलू नये. मग त्याला हे सगळ्या रिंग लावल्या. आणि मग एकदा ती झाडं सेट झाली आतमध्ये त्या कातळामध्ये. कातळ हा कडक कातळ नाही, हा झिरपा कातळ आहे. त्याच्यामुळे ते मुळं सेट व्हायला वेळ लागला नाही, वेळ लागला नाही. म्हणजे तेवढा लागायचा तेवढा त्यांनी पटकन मुळं धरली. एकदा मुळं धरल्यावर सगळी झाडं एकदम टवटवीत आहेत आणि सगळी एकदम मला छान फळं देतात. आणि प्लस रूम पण आम्ही अशा डिझाईन केलेल्या आहेत. त्याचं जे प्लास्टरिंग आहे ते आम्ही स्पेशल पद्धतीचं केलेलं आहे. त्याच्यामुळे त्याला एक मायक्रोन सुद्धा डॅम्पनेस येत नाहीये रूममध्ये, पाऊस एवढा पडून सुद्धा. बरोबर. आणि सगळ्या रूमला सी व्ह्यू आहे. आणि सगळी आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची की संपूर्ण रिसॉर्ट सरांनी डिझाईन केलंय. हा, सगळं डिझाईनिंग त्यांच्यापासून सगळं स्वतः डिझाईन करून ते केलेलं आहे. आणि सर मला या नावामागची काय गोष्ट सांगा, नाव असं ठेवण्यामागचं काय विशेष कारण? विंड सॉंग्स आम्ही एका रिसॉर्टमध्ये राहिलो होतो दार्जिलिंगला. अच्छा. ते आम्हाला खूप आवडलं होतं. मी बऱ्याच वेळा तिथे गेलो. आणि इथे आल्यावर आम्ही झाडं लावल्यानंतर जो वाऱ्याचा आवाज येत होता, अच्छा, ते वाऱ्याचं गाणं म्हणून आम्हाला ते ॲप्ट नाव वाटलं म्हणून आम्ही ते नाव ठेवलं होतं. क्या बात आहे सर. म्हणजे आता ह्या वास्तूला किती वर्ष झाली, म्हणजे किती वर्ष झाली हे बांधून? आता हे बांधून 2020ला बांधून पूर्ण झालं. 2021 पासून आम्ही चालू केलं. कारण कोविडचा मधला पिरियड काही हे नव्हतं, बरं आम्ही चालू नव्हतं गेलं. आणि आता सक्सेसफुली चालू आहे. आणि लोक येतात, खूप आनंद घेतात. प्रत्येक झाडाची माहिती लिहिलेली आहे. येस. मसाल्याची झाडं विविध लावलेली आहेत. बाहेरच्या ट्रॉपिकल कंट्रीजमधनं बरीचशी झाडं आणलेली आहेत आणि ती इथे सक्सेसफुली
टिकले. क्या बात. आणि परत आपण वॉटर हार्वेस्टिंग केलेलं आहे. जेवढं पाणी आता समजा बोर मारली आहे 80 लाख लिटर पाणी आम्ही उपसतो वर्षाचं, तर 3.5 कोटी लिटर पाणी आम्ही परत जमिनीत पुनर्भरण करतो. प्लस जे ग्रे वॉटर आहे सगळं बाथरूमचं, टॉयलेटचं, किचनचं, ते पण आम्ही शुद्ध करतो आणि ते पण आम्ही झाडांसाठी वापरतो. आणि सगळ्या झाडांना, प्रत्येक झाडाला ठिबक सिंचन लावलेलं आहे. त्याच्यात जेवढं पाणी लागेल तेवढंच पाणी आम्ही त्या झाडाला देतो. क्या बात आहे सर. खूप मोठा विचार आहे खरं तर ह्या मागे, आणि खूप भारी वाटते खरं तर. सरांनी खूप मेहनत घेतली या वास्तूसाठी आणि खूप ते दिसतं आणि ते खूप हौशी आहेत आणि त्यांना प्रत्येक गोष्ट ना अशी करायला खूप आवडते. आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे ते जेवण उत्तम बनवतात. तरी 2 दिवसात बऱ्याच गोष्टी आम्हाला स्वतः बनवून खायला घातल्यात, त्यामुळे त्यांना ते खूप आवडतं स्वतः. आणि खूप लवकर आम्ही कनेक्ट झालो एकमेकांशी आणि आम्ही खूप धमाल केली, मजा मस्ती केली 2 दिवस. सो तुम्ही कधी रत्नागिरीमध्ये आलात तर नक्की सड्या मेऱ्यावरती या आणि विंड्स सॉन्ग या आमच्या रिसॉर्टला सरांच्या नक्की भेट द्या. कमाल आहे, तुम्हाला खूप भारी वाटेल. आणि त्याची पूर्ण माहिती तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलीच आहे. तरी पुन्हा एकदा नक्की आणि भेट द्या. तोपर्यंत काळजी घ्या, आराम करा. बाय बाय. धन्यवाद. तुम्ही पण आलात. मला असं वाटलं की माझे घरचे मेंबरच झालेत, म्हणजे एवढा साधेपणा आणि हे, त्याच्यामुळे आम्हाला पण आनंद झाला. येस, एकदम मजा आली. थँक्यू सर. भेटू लवकर. तुम्ही निघताय पण तुमच्या हातचे मोदक आम्ही खाणार आहोत. हो. आणि सांगा कसे झाले होते. नक्की. मोदक बनवले. हो, तुला नव्हतं माहित. काय खाऊन नाही ना आले. नाही मी काय म्हणतो, मॅडम मला दत्तक घ्या ना. लग्न करायचं. आज काय जेवणात? वांग्याचं भरीत आहे, शेवया शेंगांचं केलेलं पिठलं आहे, ज्वारीची भाकरी आणि पिठी भात. क्या बात आहे वनिता. पिठी भात. मी आता तेच म्हणत होते, इतके दिवस मच्छी खाल्ली पण कोकणात येऊन पिठी भात नाही खाल्ला तो क्याही खाया मतलब. क्या बात आहे. वनिताची इच्छा पूर्ण झाली परत एकदा. पिठी बनवले खास. आणि हे पिठलं म्हणजे नॉर्मल पिठलं नाहीये, शेवग्याच्या शेंगांचा गर काढून केलेलं पिठलं आहे. क्या बात आहे. मी पण पहिल्यांदा खाणार आहे. हे पण आणि स्वीट डिश मध्ये मोदक पण आहे. काय? स्वीट डिश मध्ये मोदक आहे. क्या बात आहे. वनिता मोदक किती. वनिता डोळ्यात मोदक दिसत आहेत. 21 मोदक लागतात. तसं नाही खायचं. हे डिझाईन बघितलं का? आणि जेवणानंतर कमाल असे मोदक आम्हाला सरांनी दिलेले आहेत. आणि वनिता प्रॉपर व्यवस्थित मोदक खाते. खा 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 खा. ओ क्या बात है. कसा आहे? स्पीचलेस. रडायला नको जाऊ ना मुंबईला, राहूया ना इथे. मित्रांनो, रत्नागिरीतले आपले 3 दिवस अशा प्रकारे इथे संपत आहेत. आणि 3 दिवस खूप धमाल केली, खूप फिरलो, बऱ्याच ठिकाणी गेलो, निसर्ग अनुभवला, शांतता अनुभवली, सनसेट बघितला, सनराईज बघितला, सगळं काही बघितलं इथे येऊन. त्यामुळे खूप भारी वाटतंय. आणि सड्या मिऱ्यावरच्या या विंड्स सॉंग्स रिसॉर्टला 3 दिवस छान गेले, उत्तम गेले, सुंदर गेले, प्रसन्न गेले. त्यामुळे कधी आलात रत्नागिरीत तर या रिसॉर्टला नक्की भेट द्या. फॅमिलीसोबत येऊ शकता, मित्रांसोबत येऊ शकता, छान वेळ घालवू शकता. त्यामुळे नक्की इथे या, भेट द्या आणि इथला निसर्ग अनुभवा, ही शांतता अनुभवा. आणि अशा प्रकारे आता आमचा मुंबईचा प्रवास सुरू होतो आहे. आम्ही आता मुंबईला निघतो आहे. आमची रत्नागिरीवरून आता 3:30 वाजता ट्रेन आहे मुंबईसाठी. सो आता ती पकडायची आपल्याला जाऊन. त्यासाठी आता आम्ही इथून निघतो आहे मुंबईला जायला. बाय बाय सर. बाय बाय. काळजी घ्या, भेटूया लवकरच. मजा आली, भेटूया. आणि फायनली आपली गाडी आलेली आहे एर्नाकुलम LTT, डायरेक्ट रत्नागिरीवरून पनवेल सुपरफास्ट एक्सप्रेस, दुरांतो एक्सप्रेस. वनिताने ट्रेनमध्ये येऊन मोदक आणले, काय ना. आणि एक मोदक खातोय. हो मित्रांनो, आपला मुंबईचा प्रवास सुरू झालेला आहे. रत्नागिरीमधले 3 दिवस खूप भारी गेले, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेलच. आणि माझे व्हिडिओ कसे वाटले, काय वाटले नक्की कळवा. कमेंट करा, शेअर करा आणि माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुर्तास रजा घेतोय मी. काळजी घ्या, आराम करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.